नागतील पुण्यात बिबटे टोळीनं संचार करत असल्याचं पाहायला मिळतं। यातून बिबट्यांची संख्या किती वाढली हे अधोरेखित होतं। 10 चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या अशी संख्या वन विभागानं गृहीत धरलेली आहे। मात्र जुन्नरमध्ये एकाच वेळी 3 बिबटे आढळलेत। त्यामुळे बिबट्यांची संख्या उत्तर पुणे जिल्ह्यात वाढली हे स्पष्ट झाले। हेच बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यातील वनक्षेत्रात कधी स्थलांतरित केले जाणार असा सवाल उपस्थित होतोय। कबुतरांसाठी तातडीनं बैठक घेणारे मुख्यमंत्री बिबट्याच्या प्रश्नावर का बैठक बोलावत नाहीत असा सवाल खासदार अमोल कोल्हेंनी विचारला। राज्यात आपत्ती घोषित करून कृती आराखडा तयार करावा अशी मागणीही त्यांनी केली। बिबट मानव संघर्षामध्ये सातत्याने या घटना घडतात। या केवळ जुन्नर वन विभागात नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, काही प्रमाणात विदर्भात असेल, पालघर असेल, या सगळ्या ठिकाणी या घटना सातत्याने घडतात। बिबट मानव संघर्षामध्ये 57 बळी गेल्यानंतर माननीय वनमंत्र्यांनी आम्हाला रास्ता रोको करावा लागला, त्यानंतर बैठक घेतली। त्या जुन्नर वन विभागामध्ये साधारणतः 2000 बिबटे आहेत आणि 4 तालुक्यांमध्ये जर 2000 बिबटे असतील तर रस्त्यावर जसे कुत्रे दिसतात तसे हे बिबटे हे दिसतात। बिबट्याचा शेड्यूल 1 मधून त्याचा जो समावेश आहे तो रद्द करणे, त्यानंतर बिबट्यासाठीचा गवताळ जो कुरणाचा प्रदेश हा वन विभागाच्या जागेत तयार करणं आणि बिबट्याची नसबंदी करणं ही चतुसूत्री अंमलात आणली पाहिजे आणि राज्य आपत्ती घोषित करून त्याला एक ठोस कृती आराखडा बनवला पाहिजे, ही आपली सातत्यानं मागणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न आहे। जुन्नरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी बिबट्यानं कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला। या कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवण्यात आलं असून त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता सुमारे 9000 DC व्होल्ट इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असतानाही बिबट्याला धक्का बसला नसल्याचं आढळून आलं। सध्या बिबट प्रवण क्षेत्रात प्रशासनाकडून शॉक मशीन बसवण्यात आले, परंतु हे यंत्र बिबट्यावर किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळातच दिसून येईल। नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांवर बिबटे हल्ले